नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आपण पाहूयात. तर आता इथे नाना खूप रडत असतात. त्याचबरोबर ते सुमित्राला समजावण्याचा देखील प्रयत्न करत असतात. ते म्हणतात की हे बघ सुमित्रा, आपल्या नशिबात जे आहे ते होणारच, त्यात आपण कोणतेही बदल करू शकत नाही. यावर सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे, पण या गोष्टी आपल्यापासून या लोकांनी लपवून ठेवल्यात आणि सगळ्यात मुख्य याची प्रमुख आहे तर ती आपली जानकी. आज मला जो त्रास होत आहे ना तो या जानकीमुळेच होत आहे. तिने जर या गोष्टी लपवल्या नसत्या तर बरं झालं असतं. त्याचबरोबर आता आजीसुद्धा जानकीवर नको ते आरोप करू लागते. मग जानकी म्हणते की अहो तुम्हा सर्वांना त्रास नको व्हायला म्हणून मी या गोष्टी तुमच्यापासून चांगल्यासाठीच लपवल्या. मला माफ करा पण मला थोडं समजून घ्या. यावर सुमित्रा तिचं काहीही ऐकत नाही. जानकी सुमित्राच्या जवळ जाते पण सुमित्रा तिला ढकलून देते आणि तिथून रागाने निघून जाते. तर आता इकडे ऐश्वर्या ही रडायचं नाटक करतच असते, जेणेकरून घरांमध्ये तिची सहानुभूती व्हावी. यावर मग जानकी ऐश्वर्याला खूप बोलते. म्हणते की मूर्खबाई, हे सर्व तुझ्यामुळेच झालंय, तू हे सर्व मुद्दामून केलंय आईंना त्रास देण्यासाठी. तर आता इकडे नाना हे खूप वैतागलेले असतात, कारण ऐश्वर्याची कारस्थाने ही संपतच नसतात. तिचा नवरा घरात नसताना तिची ही कारस्थानं अजूनपर्यंत सुरूच असतात. याचा राग आता मात्र नानांना आलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला सर्वांना कळतंय का, माझा नवरा मला सोडून गेलाय तरी पण मी इथे जगत आहे. याचा त्रास किती होतो तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि असं रडत ती तिथून निघून जाते. ती आता डायरेक्ट सुमित्राकडे जाते. सुमित्राला ती धीर देत असते की आई असं रडू नका, आपल्या सारंगला काय आवडतं माहिती आहे ना, नेहमी हसत राहायचं. मग तुम्ही आता असं रडू नका आणि काळजी नका करू, मी आहे ना तुमच्यासोबत. पण आता मात्र सुमित्राच्या मनात आता विचार येत असतात की ऐश्वर्या खरंच किती बदलली आहे. ती किती विचार करते आपल्याला काय हवं काय नको हे सर्व ती बघते. असा चांगला विचार सुमित्राच्या मनात येत असतो. आणि मग सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की हो, तू तर हसतच राहिलं पाहिजे ना, कारण सारंगचा वंश हा तुझ्या पोटात आहे, त्यामुळे तू जास्त टेन्शन नको घेऊस. यावर ऐश्वर्या विचार करते की अरे बापरे, मी तर विसरलेच होते या बाळाबद्दल. बरं झालं आता लक्षात आलं. तर आता दुसरीकडे सारंगला जिथे ठेवलेलं असतं तिथे आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका जमलेले असतात. ते सर्व घरात घडलेला प्रकार सारंगला सांगतात. मग सारंग म्हणतो की हे बघा, माझ्यामुळे आईला काहीही झालं हे मी सहन करून घेणार नाही, मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. यावर जानकी म्हणत असते की एक काम करूया, आपण हे नाटक थांबवूया. यावर ऋषिकेश सर्वांना समजावत असतो की हे नाटक थांबवून आता चालणार नाही, कारण जर आपण हे नाटक आता जे काही खरं आहे हे सर्वांना सांगितलं तर उलट आई आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. अशी ही यांची चर्चा चालूच असते. त्यानंतर जानकी विचार करते की अरे एक काम करूया आपण, हीच गोष्ट जर सारंगने आईला सांगितली तर आपलं कोणावरही डाऊटही येणार नाही. सारंगही म्हणतो हो असं करा, मीच ही गोष्ट समोरासमोर जाऊन आईला सांगतो, त्यामुळे तुमच्या कोणावर विश्वास ठेवणार नाही असं होणार नाही. पण आता सारंगने आईला भेटायचं तरी कसं, कारण तिथे ऐश्वर्या असतेच. हा विचार सर्वांचा डोक्यात येत असतो. मग ऋषिकेश म्हणतो की काही करून हे आपल्याला गणपतीच्या आत करावंच लागेल. ऐश्वर्याला काहीही करून दूर करावं लागेल आणि आईला भेटावं लागेल. पण ऐश्वर्या ही आपल्या 10 पावले पुढे असते, ती नक्कीच काहीतरी गोंधळ करणार. मग जानकी म्हणते की ती जरी आपल्या पुढे असले तरी आपण देखील आपली पावलं अजून पुढं नेली पाहिजेत. आणि मग आता या सर्वांचं ठरतं की गणपतीमध्ये सारंगला आईच्या समोर आणायचं आणि तिला हे जे काही चाललंय ते नाटक कळून द्यायचं, त्यामुळे तिला त्रास जरा कमी होईल. आणि आता ऋषिकेश म्हणत असतो की काही करून आता ऐश्वर्याची पळताभुई आपण करायचीच. तिने आधी आपल्यासोबत खूप खेळ खेळले, पण आता खेळ खेळण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या ही विचार करत असते की घरचे आईंपासून मला दूर करत होते, पण मी बघा कसा प्लॅन केला आणि एका झटक्यात आईंच्या मनातून जानकीला उतरवलं. आणि आता असंच मी भांडणं लावत राहणार आणि हळूहळू पुढे जाणार. तसं पण आता प्रॉपर्टी माझ्या नावावर झालेलीच आहे, मग बघा आता मी कसं नाचवते सर्वांना.
हा सगळा विचार करत असताना तिला वाटते की आपल्या मागे कोणीतरी आहे. तेवढ्यात ऋषिकेश तिथे असतो आणि त्याने रुमालावर एक लिक्विड टाकलेलं असतं जेणेकरून ऐश्वर्या बेशुद्ध होईल. तो पटकन तो रुमाल तिच्या नाकाला लावतो आणि ऐश्वर्या बेशुद्ध होते. मग तो तिला गाडीमध्ये बंद करून ठेवतो. जेव्हा तिला जाग येते तेव्हा तिला समजते की आपल्याला कोणीतरी गाडीमध्ये बंद करून ठेवलेलं आहे. मग ती जोरजोरात दार वाजवते जेणेकरून तिला बाहेर पडता येईल. तेवढ्यात तिथे ऋषिकेश तिला बाहेर दिसतो. पण ऋषिकेश मुद्दामून 2-3 मिनिटे दार उघडतच नाही. त्यानंतर तो दार उघडतो. मग ऐश्वर्या एकदम घुटमळत बाहेर येते आणि म्हणते, अहो दादा, असं काय करताय तुम्ही? मग ऋषिकेश म्हणतो की हे बघ, जर आमच्या नादाला लागलीस ना तर अशीच अवस्था करून ठेवील तुझी कायमची. त्यामुळे आमच्या नादी लागू नकोस. मग ऐश्वर्या म्हणते की अहो दादा, असं काय करताय? मी प्रेग्नेंट आहे, असं नका करू माझ्यासोबत. मग ऋषिकेश म्हणतो की गब्बस खोटारडे, माझा भाऊ मला सांगून गेलाय की तू प्रेग्नेंट नाही आहेस आणि आता हे खोटं नाटक बंद कर. आणि तुला वाटतं ना की तू आमची सर्व प्रॉपर्टी हडपून घेशील, तर हे चुकीचं आहे. असा विचारही करू नकोस. आणि तू आईला जे काही मुद्दामून सांगितलं आहे ना त्याचा परिणाम तू स्वप्नातही विचार करू शकत नाही. त्यानंतर ऋषिकेश घरी जातो. जानकी त्यांना विचारते की तुम्हाला फ्रेश नाही व्हायचं का? ऋषिकेश म्हणतो की हो, होतो मी फ्रेश. त्यानंतर ऋषिकेश ओवीबद्दल विचारतो. मग जानकी सांगते की सारंग घरात नसल्यामुळे वातावरण विचित्र झालंय आणि सारंगबद्दल ओवी सारखी विचारत असते. त्यामुळे तिला सांगितलं की तू जरा अभ्यासाकडेच लक्ष दे. आणि यानंतर ऋषिकेश म्हणत असतो की हो ना, घरात खूपच विचित्र वातावरण चालू आहे, पण हे सर्व लवकरच थांबेल, काही काळजी नको करूस. मग जानकी म्हणते की तुम्हाला वाटतं का की ती ऐश्वर्या सहजासहजी आपल्याकडे पेपर्स आणून देईल? नाही, असं ऐश्वर्या तर करूच शकत नाही. त्यासाठी आपल्याला अजून काही तिच्याबद्दल करावं लागेल, तेव्हा ती कुठं आपल्याला पेपर्स देईल. तर आता दुसरीकडे सुमित्रा ही सर्वांना म्हणत असते की यावर्षी आपण गणपती बसवायचे. याला सर्वजण विरोध करतात कारण सारंगचा मृत्यू झालेला असतो. पण जानकी विचार करते की ह्याच कार्यक्रमात सारंग आणि आईंची भेट होणार आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बसवलेच पाहिजे. मग जानकी देखील सुमित्राला म्हणते की हो आई, आपण गणपती बसवायलाच हवे, कारण गणपती हा सण सारंग भाऊजींचा फेवरेट होता. त्यांना खूप हा आवडायचा सण, त्यामुळे ते खुश होतील, त्यामुळे आपण बसवलेच पाहिजे. त्यानंतर सुमित्रा खुश होते आणि तिकडून निघून जाते. यावर सौमित्रा आणि अवंतिका जानकीला म्हणतात की हे काय वहिनी, आता आपण गणपती बसवायचे, हे सगळं का बरं? मग जानकी सांगते की या गणपतीमध्ये एक महासंगम घडवून आणायचा आहे. जानकी सर्व प्लॅनबद्दल सौमित्रा आणि अवंतिकाला सांगते. तर आता यानंतर सारंगचा हा फुलवाल्याचा गेटअप केलेला असतो. फुलवाला बनवून सारंगला घरात आणायचं असतं आणि सुमित्राशी भेट घालून द्यायची असते. सारंग हा घरामध्ये येतो, पण सुमित्रा तिथून निघून जाते. मग सारंग तिच्या मागे तिच्या रूममध्ये जायला निघतो, पण तेवढ्यात पुढे ऐश्वर्या येते. पण मग जानकी सारंगची ऐश्वर्यापासून रक्षण करते, कारण तिला काहीही करून हा महासंगम घडवून आणायचा असतो. यामुळेच सुमित्रा ही त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होणार असते. तर असा होता आजचा भाग. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.